श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या जनरल सायन्समधील चॅप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस या चॅप्टरवर चर्चा करूया। चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला काही पेज क्वेश्चन दिलेले आहेत, आपण ते बघूया। बघा, पहिला क्वेश्चन आहे, वी कंज्यूम मेनी फूड आयटम्स इन आवर डेली लाईफ, फॉर एक्झाम्पल लेमन, टॅमॅरिन, टोमॅटो, शुगर, vinegar, salt, etc. Do all items taste similar? पहा बरं, हे जे आयटम आपल्याला दिले होते एक्झाम्पल म्हणून लेमन, टॅमॅरिन, टोमॅटो, या सगळ्या पदार्थांची चव सारखी आहे का? सांगा, तुमच्यापैकी कोण सांगतं? अरे वा, सर्वांनी हात वर केलेले आहेत, छान। हो, या सगळ्यांची चव वेगवेगळी आहे। दुसरा क्वेश्चन आहे बघा, राईट टेस्ट ऑफ लेमन, शुगर, कर्ड, लाईम, बेकिंग सोडा, आमला, टॅमॅरिन, रॉ मँगो, पोमोग्रॅनेट, वॉटर, हे जे आता एक्झाम्पल आपल्याला पुन्हा दिलेले आहेत, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला यांच्या टेस्ट नेमक्या कोणत्या आहेत हे सांगायचं आहे। म्हणजे हे सोर आहेत का, म्हणजे आंबट आहेत का, ॲस्ट्रिंजेंट आहेत का, म्हणजे तुरट आहेत का, स्वीट, बिटर और टेस्टलेस, असे या सगळ्या चवीमध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे। पहा बरं, लेमन आंबट असतो, दॅट इज सोर, शुगर स्वीट, कर्ड सोर, लाइम सोर एंड एसिडिक, बेकिंग सोडा बिटर और सोपी, आमला सोर एंड समटाइम्स एस्ट्रिंजेंट। पहा, आवळा आपल्याला आंबटही लागतो आणि तुरटही लागतो, आणि टॅमॅरिन सोर टेस्ट आहे। ऑन द बेसिस ऑफ टेस्ट, food substances are divided into sour, bitter, sweet. बघा, 3 प्रकारामध्ये आपण टेस्ट पाहिलेले आहेत। एक आंबट आहे, एक कडवट आहे, नंतर स्वीट आहे। लेमन, टॅमॅरिन, व्हिनेगार, आमला लाईक सबस्टन्स ॲक्वायर सोर टेस्ट। बघा, आपण जे एक्झाम्पल घेतलेले आहेत ते एक्झाम्पल जसं आवळा, चिंच, लेमन, हे आंबट आहेत। मग हे आंबट टेस्ट का घेतात? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ अ टिपिकल कंपाऊंड इन देम, सच कंपाऊंड्स विच इम्पार्ट सोर टेस्ट टू द substances. Such substances are called as acids. आता हे ऍसिड नेमके काय आहेत? ऍसिड असे सबस्टन्स आहेत की जे सबस्टन्सला सोर टेस्ट देत असतात, आंबट चव देत असतात। तर ऍसिडच्या प्रॉपर्टीज आपल्याला पुढे शिकायच्याच आहेत, तरी एक बघू आपण। ऍसिड्स आर सॉल्युबल इन वॉटर, समटाइम्स दे आर करोजिव्ह ऑल्सो। Acid present in foodstuff are called natural acid or organic acid. मग तुम्हाला असं वाटेल की सर आता म्हटलं की करोजिव्ह आहेत, ऍसिड्स आर करोजिव्ह, पण आपण जे खाण्यासाठी वापरतो ऍसिड्स, जसं चिंच आहे, लेमन आहे, यांच्यामध्ये जे ऍसिड आहे ते करोजिव्ह नाही। मग कशामुळे करोजिव्ह नाहीत? तर ते नॅचरल ऍसिड आहेत, ते ऑर्गॅनिक ऍसिड आहेत।
आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स आर वीक इन नेचर. त्यांचं नेचर जे असतं ते वीक असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून कुठलाही त्रास होऊ शकत नाही. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग. Some acids are strong. For example, hydrochloric acid, sulfuric acid, nitric acid. When our skin comes in contact with such acids or concentrated acids, आपली स्किन बर्न झालेली आपल्याला दिसून येते बघा, आणि ते आपल्या हेल्थला हार्मफुल देखील असतात.